नमस्कार. आउट ऑफ सिलेबस आजोबांनी मला शिकवलं, भरपूर शिकवलं. पण माझा अभ्यास घ्यायला म्हणून कधीच शेजारी बसले नाही. होमवर्क करून घेण्यासाठी म्हणून सुद्धा वेगळा क्लास लावण्याचा हल्लीचा काळ. त्यामुळे अविश्वसनीय वाटेल, पण शेजारी बसून अभ्यास करून घेणं असं कधीच केलं नाही आजोबांनी. हसत खेळत मी पलंगावर, खाली डोकं वर पाय या अवस्थेत अशी आमची प्रश्नोत्तरं चालायची. म्हणजे मी प्रश्न विचारायचो आणि आजोबा उत्तर देत असत. त्यामुळे अर्थातच विषयाचं बंधन असं नव्हतंच. आणि आजोबा जी आपणहून माहिती देत त्यालाही अजिबातच बंधन नव्हतं. आजोबांचा आवडता शब्द होता अभ्यासक्रमाबाहेरचं. हल्ली बघा, विद्यार्थी विरुद्ध परीक्षार्थी अशी चर्चा वगैरे करतात. आजोबा सांगत त्यांच्या वेळी मॅट्रिकच्या परीक्षेतही अमुक इतक्या मार्क्सचा एक प्रश्न हा अभ्यासक्रमाच्या बाहेरचा असणारा असायचा प्रत्येक विषयात. साहजिकच आहे, नुसती घोकंपट्टी करून काही भागण्यातलं नव्हतं. सर्वंकष अभ्यास करायला लागत असे. मला पण शाळेत असताना पुरवणी वाचन असा प्रकार मराठी आणि इंग्लिश या विषयांना असायचा असं काहीसं आठवतंय. मग एखादं पुस्तक असायचं, कादंबरी, इतिहास वगैरे. मुख्य अभ्यासक्रमाच्या पुस्तकांपेक्षा ते वाचायला जास्त मजा यायची. परीक्षेत कधी असं व्हायचं, अभ्यासक्रम सांगितलेला असायचा एक आणि एखादा प्रश्न भलताच त्या व्यतिरिक्त यायचा. जे विद्यार्थी म्हणून असत ते उत्तर देत असत, देऊ शकत असत. नुसते परीक्षार्थी होते, त्यांची भंबेरी उडत असे. आपल्या जीवनातही काहीसं असंच आहे नाही का? एकदा एक दिशा ठरवली की तोच आपला अभ्यासक्रम बनतो. नोकरी, व्यवसाय, गृहिणीपद असं जे काय असेल ते आपण आपल्या परीने उत्तमरित्या निभावण्याचा, जगण्याचा प्रयत्न करतच असतो. पण थोडी मजा येते, कधी थोडं गांगरून जायला होतं, जेव्हा जीवनातही अभ्यासक्रमाबाहेरचं काहीतरी येतं किंवा आपण ते करतो. असा हा अभ्यासक्रमाबाहेरचा प्रश्न जर नीट सोडवता आला तर मात्र मस्त वाटतं. उगाचच वाटतं आपण नुसते परीक्षार्थी नाही तर विद्यार्थी झालेत. आणि हे वाटणं खूप छान असतं. येत्या नवीन वर्षात आपण सर्वांना अभ्यासक्रमाबाहेरचं काहीतरी करण्यासाठी शुभेच्छा. मिजो वर्षाखेर सप्ताह 2024. आजचा बोनस. मला जाणीव आहे आपल्यापैकी अनेक जण काही ना काहीतरी असं अभ्यासक्रमाबाहेरचं करत असतील, म्हणजे आयुष्यामध्ये. सांगा बरं काय ते. मजा येईल आपल्याला सगळ्यांनाच ते वाचायला. नमस्कार.